डोंबिवली स्टेशन बाहेरचे फेरीवाले आणि मराठीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलाय। मराठी तरुणीच्या इंस्टाग्राम स्टोरीची मनसेने दखल घेतली आहे। मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि शोरमा विकणाऱ्या या मुलीसोबत त्यांनी संवाद साधलाय। परप्रांतीय फेरीवाल्यांवरती मनपाचे अधिकारी मेहरबान झाले असा आरोप होतोय। रस्त्यावरती शोरमा विकणाऱ्या मराठी तरुणीच्या तक्रारीची मनसेने दखल घेतली आहे। मनपाने केवळ मराठी तरुणीच्या स्टॉलवरतीच कारवाई केली होती। रोज 300 रुपयांचा या ठिकाणी हप्ता घेतला जातो अशी देखील तरुणीने तक्रार केली। रस्त्यावरती शोरमा विकणाऱ्या तरुणीला आता मनसेने पाठिंबा दिलेला आहे। एवढे लोक बसतात की याच्यात येऊन धंदा केलाय दादा। 300 रुपये घेतात माझ्याकडून रोज। कोण घेतात? घेणारे घेतात दादा बरोबर येऊन 300 रुपये रोज। हा ती म्हटलं माझी ऐपत नाही तेवढी द्यायची तरी घेतात। कोण घेतात? महापालिकेवाले की सर्वांचे जातात, पोलिसांचे जातात, केडीएफसीचे जातात, सर्वांचे जातात आणि सर्व येऊन मला विचारतात रात्रीचे तुला परमिशन भेटली आहे का इथे? ते सगळं खोटं। इथे जी आज पूर्ण मधुबन गल्ली ही जी पूर्ण गल्ली हे सगळं 300 मीटरच्या आत येतं ना दादा, हे रोज लावतील। उच्च शिक्षित तरुणी जी आहे तिने स्वतःची बँकेतली नोकरी सोडली आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला। मात्र तिच्यावरती आता मराठी आणि हिंदी असा वाद सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। काय नेमका व्हिडिओ होता आणि काय कारवाई होती? मला असं वाटतं ना, मराठी लोक बिझनेसमध्ये नाहीये, बरोबर, जास्त करून नाहीयेत। आणि मी माझी बँकेची नोकरी सोडली तर जेव्हा मी इथे स्टॉल लावलेला ना दादा, इथे सर्व बेवडे होते, बेवडे लोक झोपायचे। त्यांच्यामध्ये मी हिमतीने उभी राहिली। किती लोकांनी काय काय नावं ठेवले। जेव्हा एक मुलगी उभी राहते ना, त्या मुलीला पहिले फालतू समजलं जातं की मुलगी काय करू शकते। तुझ्यावरती जेव्हा स्टॉल तू इथे टाकला आणि त्या स्टॉलवरती केडीएमसीने कारवाई केली आणि तो व्हिडिओ तुझ्या इंस्टाग्रामला तू टाकला होता आणि तो राज ठाकरेंनी जे आहेत राज ठाकरे यांनी पाहिल्याच्या नंतर खरं पाहिलं तर अविनाश जाधव या ठिकाणी। मला ती स्टोरी सांग, नेमका काय घडलं होतं? ते असं झालं की माझा स्टॉल बंद केला, इथून वरून फोटो टाकला आणि त्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्यांना कळलं की मी व्हिडिओ टाकलाय। मग त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, सर्वांचे स्टॉल बंद केले हे दाखवण्यासाठी की हिचा एकटीचा स्टॉल नाही बंद करत। सर्वांचे बंद केले आणि माझ्या इथे आले। मी म्हटलं दादा माझं तुम्ही गाडी नका नेऊ, सिलेंडर तुमच्याकडे ऑलरेडी एक आहे। तर ते बोलले की नाही घेऊनच जायला लागेल। मी एवढी जबरदस्ती केली तेव्हा त्यांनी परत दुसरा सिलेंडर घेऊन गेले। मग त्या दिवशी मी ठरवलं की मला आता हे सर्व टाकायलाच लागेल। माझ्या संगती खूप चुकीचं होत आहे। ज्या दिवशी मी टाकलं तिथे, त्या दिवशी त्या लोकांनी काय केलं, ज्या दिवशी मी हे सर्व टाकलं तर त्या दिवशी त्यांनी काय केलं, महानगरपालिकेने मला बोलवून घेतलं, वॉर्ड ऑफिसरनी मला बोलवून घेतलं की तू 150 मीटर सोडून दे, 150 मीटरच्या बाहेर गाडी लाव आणि तू सिलेंडर वगैरे काही यूज करू नको। तर मी म्हटलं मी एकटीच आहे का यूज करणारी? हे सर्व तो व्हिडिओ तू रडत असताना तो इंस्टाग्रामवरती टाकला आणि तो राज ठाकरे यांनी पाहिला होता। बरोबर त्यांनी पाहिला आणि मला त्यांचा अविनाश जाधव सरांचा कॉल आला आणि ते मला आले मदत करायला। आता तुझी काय मागणी आहे यामध्ये? काय नाही, माझी मागणी एवढीच आहे की मला इथे स्टॉल टाकून पाहिजे, म्हणजे टपरी टाकणार आहे। माझी मागणी काय अविनाश जाधव दादांनी पूर्ण केलीच आहे। कॅमेरामन अभय त्रिपाठीसह सुरेश काडे, एबीपी माझा, डोंबिवली। त्या ताईला आम्ही गॅरंटी देतो 100% की परत तिच्या गाडीला किंवा राजसाहेबांचा फोटो तिकडनं कोणी हलवण्याचा जर प्रयत्न केला तर त्यांना दिसेल मनसेची ताकद काय आहे। मला वाटतं तिकडे आमचे अविनाश जाधव आहेत, ते ऑलरेडी तिथे गेलेले होते आणि सन्मान्य राजसाहेबांनी त्यांनी या विषयावर चर्चा केलेली आहे। तिने अजिबात काळजी करू नये किंवा महाराष्ट्रातील कोणी इतर तायांनी कुठलीही काळजी करू नये। ज्यांना पोटापाण्याचा व्यवसाय उत्तमरित्या चांगल्या प्रकारे करायचा आहे तो त्यांनी केला पाहिजे। त्यापेक्षा इतर ठिकाणी ज्या इलिगल गोष्टी आहेत त्यामध्ये जर त्या तिकडच्या लोकांनी लक्ष घातलं ते जास्त